महिला आरक्षण विधेयक आणि मतदारसंघ फेररचना विधेयक मंजुरीचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलंय। त्यांचं हे आव्हान विरोधकांनीही स्वीकारलं असून चर्चेला कधीही आणि कुठेही तयार आहोत असे प्रतिआव्हान विरोधकांनी दिलंय। मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी। ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी। ते करणार नाहीत, करू शकत नाहीत। बड़ी विनम्रता से कहना चाहती हूँ कि माननीय मुख्यमंत्री जी वो मेरे से ज़्यादा व्यस्त है, वो जहाँ कहेंगे मैं खुद पहुँच जाऊँगी और एक अच्छी चर्चा हो सकती है। जहाँ उनकी अगर कुछ गलतफहमियाँ हो भारत सरकार के बारे में, तो मैं बड़ी विनम्रता से फैक्चुअल पोजीशन जो हुई है, जो पार्लियामेंट में हुआ है, जो भारतीय जनता पार्टी से मेरी भी बात हुई है, हमें क्या कहा गया, हमें क्या कहा गया और बिल में क्या आया, मैं बड़ी विनम्रता से दिल्ली की सारी बात माननीय मुख्यमंत्री से बड़ी विनम्रता से मैं उनको कभी भी कह सकती हूँ जब उनको टाइम हो। त्यांनी स्वतःला एक स्तर, स्वतःची एक लेवल स्वतःच सांगितलेली आहे। ती कोणती? की मला ह्या लेवलचा माणूस चालेल। आता त्यांनी त्या लेवलची माणसं किंवा ती लेवल काय आहे, आता भारतीय जनता पक्षामध्ये काय लेवल आहेत मला माहीत नाही, आणि ते भारतीय जनता पक्षामध्ये कोणत्या लेवलला आहेत त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे। कोणत्या लेवलच्या गोष्टी करताय तुम्ही? लेवल माझ्या लेवल एवढं तू शरद पवारांची लेवल घ्यायला देवेंद्र फडणवीसांना 100 जन्म घ्यावे लागले। लेवलच्या गोष्टी करू नका। आणि चर्चा काय सांगताय की चर्चेला तयार आहे, मग लोकसभेत काय आम्ही झांजा वाजवत होतो? लोकसभेतली चर्चा त्यांनी स्वतः ऐकावी। लोकसभेत झालेली चर्चा या विषयावरची आणि त्या चर्चेनंतर नरेंद्र मोदी आणि अमित शहांची उडालेली फफ ते पाहावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।